पराते ज्वेलर्स नावाच्या सोने चांदीच्या दुकानात घुसून आरोपी व त्याच्या मित्रांनी तोडफोड केली। पद्माकर पराते यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे। ज्वेलरी शॉप समोर दारू पिऊन अश्लील शिवीगाळ करत असलेल्या व्यक्तीला दुकानासमोर का शिवीगाळ करत आहे असं विचारल्याने आरोपीचा इगो दुखावला गेला आणि आरोपी हा मित्र व सोबत शस्त्र घेऊन आला व ज्वेलरी शॉपमध्ये तोडफोड केली। ही घटना लकडगंज पोलीस ठाणे हद्दीत घडली असून आरोपी हे परिसरातील वस्तीतील रहिवासी आहे। पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे व आरोपीकडून शस्त्र देखील जप्त केले आहे। या घटनेचा सीसीटीव्ही देखील समोर आला आहे। आपल्या चिंतेश्वर मंदिराजवळ पद्माकर परांद्याची ज्वेलर्सची दुकान आहे। नेहमीप्रमाणे ते आपल्या दुकानात होते, संध्याकाळी आपले गिराईक करत। तर शेजारच्याच वस्तीत राहणारा जॅकी पारदी म्हणून आहे, केसरी नंदन उर्फ जॅकी, हा दारू पिऊन त्यांच्या दुकानासमोर शिवीगाळ करत होता। त्यामुळे त्यांनी त्या व्यक्तीला, त्या केसरी नंदनला सांगितलं की दारू पिऊन आहे, त्यांनी कशाला शिवीगाळ करतो, माझ्या दुकानात गिराईक वगैरे आहे। तर असं सांगितल्यानंतर त्याच्यानंतर थोड्याच वेळात त्याचे नातेवाईक कोणतरी आले तिथं आणि त्याला घेऊन गेले परत। आणि तो परत थोड्या वेळाने वापस आला, मित्र त्याचे 5-6 मित्र घेऊन, आणि परत त्या पद्माकर पराते त्यांना किंवा तू मला का ठोकला दारू पिऊन, तर त्याला काही बाचावशी बोलले, तू मला का बोलला म्हणून त्याच्यासोबत वाद घेतला त्यांनी। आणि त्याच्यानंतर त्याच्या दुकानात घुसून त्याच्या दुकानातलं सामान, काचा वगैरे काय फोडलेलं आहे दुकानामध्ये, आणि त्यांना मारहाण केलेली आहे। तर त्याच्यानंतर त्यांनी तक्रार घेऊन गुन्हा दाखल केलेला आहे, त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे। भांडणं करणारे सर्व जे त्याचे मित्र नातेवाईक होते, आकाश, राहुल आणि अक्षय पारदी असे मित्र जे होते, सगळ्यांना आपण काल रात्री ताब्यात घेऊन कारवाई केलेली आहे। आणि आज पण त्यांच्यावर आता प्रतिबंधक कारवाई सुरू आहे, 25 लावलेले आहे। बाकी सेक्शन राईटचे सेक्शन लावलेले आहेत।